सुप्रभात सज्जन श्रोते हो. निशिदिनी क्रमांक 42. निर्दोष ज्ञानातून यथार्थ कर्म व साध्य प्राप्ती. प्रथम ज्ञान निर्दोष पाहिजे आणि त्या निर्दोष ज्ञानाचा अवलंब करणे म्हणजे यथार्थ कर्म करणे व त्यानंतर आपलं साध्य आपल्याला प्राप्त होतं. म्हणून निर्दोष ज्ञानातून यथार्थ कर्म व साध्य प्राप्ती असं आजच्या निरूपणाचं शीर्षक आहे. सज्जन श्रोते हो, सुप्रभात. आजपासून निशिदिनी मध्ये आपण ग्रंथराज योग वासिष्ठामधील काही सुभाषितांवर आधारित असलेल्या मजकुरावर निरूपण करून आपला तत्वचिंतनपर प्रवास पुढे चालू ठेवणार आहोत. आध्यात्मिक, नैतिक व धार्मिक अशा 3 प्रकारात ही सुभाषिते वर्णिलेली आहेत. आता आध्यात्मिक सुभाषिताद्वारे या निशिदिनीच्या नव्याने वाट चोखाळणाऱ्या निरूपणाची आपण सुरुवात करूया. किंवा आता आध्यात्मिक सुभाषिताद्वारे आपण निशिदिनी मधील नव्याने वाट चोखाळणाऱ्या निरूपणांचा श्री गणेश आपण आजपासून सुरू करूया. तर पहिलं सुभाषित आहे का. केवलात कर्मणो ज्ञानान्नहि मोक्षोऽभिजायते किम तुभाभ्याम भवेन मोक्षः साधनम तु भयम विदुः. मराठी रूपांतर. केवल कर्म अथवा ज्ञान याने मोक्ष साध्य न होत असे. कर्म ज्ञान अनुक्रमे साधना साध्य होता मोक्ष लाभतो होत असे. केवळ कर्म करून किंवा केवळ ज्ञान करून मोक्ष साध्य होत नाही. म्हणजे काहीतरी करायचं म्हणून काहीतरी केलं याला केवळ कर्म म्हणतात. आणि नुसतंच कर्म केलं म्हणून काही माणसाला मुक्ती मिळत नाही. किंवा मुक्तीचं अचूक ज्ञान असलं तरी माणसाला मुक्ती मिळत नाही. म्हणून केवळ कर्म अथवा ज्ञान याने मोक्ष साध्य न होत असे. केवळ कर्म किंवा केवळ ज्ञान याने मोक्ष साध्य होत नाही. कर्म ज्ञान अनुक्रमे साधना साध्य होता मोक्ष लाभतो होत असे. कर्म आणि ज्ञान या अनुक्रमाने जेव्हा साधना साध्य होते तेव्हाच मोक्ष लाभ होतो. म्हणजे केवळ कर्माने मोक्ष मिळेल का नाही, केवळ ज्ञानाने मोक्ष मिळेल का नाही, तर प्रथम आपणाला मोक्ष मिळवण्यासाठी आहे ती स्थिती नीट अवलोकन करावी लागते. आहे ती स्थिती नीट अवलोकन केली आणि त्या स्थितीचं ज्ञान घेऊन जर त्या ज्ञानाद्वारे आपण अनुकरण म्हणजे कर्म केलं तर मोक्षाची प्राप्ती होते. आता ही गोष्ट आपण पक्षाच्या उडण्यासंदर्भात रूपकात्मक पद्धतीने स्पष्ट करणार आहोत. खरे तर कर्म व ज्ञान ही 2 साधने मिळून अर्थपूर्ण साधना संभवली तरच मोक्ष लाभ शक्य असतो. जसे पंखाने उडता येते हे ज्ञान असूनही केवळ त्या ज्ञानाने किंवा त्या जाणीवेने पक्षाला उडता येईल असे नाही. उदाहरणार्थ पक्षिणीच्या पिलाने आपल्या मातेला उडताना पाहिले, जाणले व त्याला कळले की पंखांच्या हालचालीने उडता येते. हे झाले ज्ञान. तरीही जर त्याने एकच पंख हलवला तर त्याला उडता येईल का? नाही. त्यासाठी ज्याला दोन्ही पंखांची एकाच वेळी हालचाल केल्याशिवाय उडता येत नाही त्याचे प्रथम अचूक ज्ञान व्हावे लागते. आणि हे अचूक ज्ञान योग्य त्या दर्शनाने अवलोकनाने प्राप्त होते. म्हणून अचूक ज्ञान प्रथम अवलोकनाने प्राप्त करून घ्यायचं आणि नंतर प्रत्यक्ष उडावे म्हणजे कर्म करावे लागते. म्हणजेच एकाच वेळी दोन्ही पंखांच्या साह्याने आकाशात झेप घ्यावी लागते. येथे नीट अवलोकन हे झाले ज्ञानरूप साधन. येथे नीट अवलोकन हे झाले ज्ञानरूप साधन. येथे काय ज्ञान आहे तर दोन्ही पंखांनी उडणे आणि त्यानंतर प्रत्यक्ष दोन्ही पंखांनी एकाच वेळी योग्य हालचालीद्वारे आकाशात झेप घेणे ही झाली कृती. म्हणजे प्रथम ज्ञान की दोन्ही पंख हलवूनच उडता येते आणि नंतर प्रत्यक्ष कृती म्हणजे कर्म. म्हणजे पक्षाचे पंख जरी उडण्यासाठी साधन म्हणून वापरता येत असले तरी यथार्थ अवलोकन म्हणजे ज्ञान व तदनंतर उडणे म्हणजे कर्म या दोन्ही गोष्टींचा म्हणजे ज्ञान आणि कर्म त्या दोन्ही साधनांचा योग्य मिलाप साधल्याखेरीज म्हणजे प्रत्यक्ष आकाशात उडताना दोन्ही पंखांची जोरदार हालचाल केल्याखेरीज पक्षाला
आता त्या नवीनच शिकलेल्या पिलाला आकाशात मुक्त विहार करता येत नाही. म्हणजे प्रथम नेमकं उडणं म्हणजे काय याचं अवलोकन त्या पिलाने आपल्या पक्षिणीद्वारे केलं. ते योग्य अवलोकन करताना त्याच्या लक्षात आलं की एका पंखाच्या हालचालीने उडता येत नाही, दोन्ही पंखांनी एकाच वेळी उडलं पाहिजे. हे दोन्ही पंखांनी एकाच वेळी उडलं पाहिजे हे ज्ञान रूप कर्म आहे. म्हणजे प्रथम नीट अवलोकन करणं हे सुद्धा कर्म आहे. म्हणून प्रथम हे ज्ञानरूप कर्म की दोन्ही पंखांनी एकाच वेळी उडणे, आणि नंतर प्रत्यक्ष तशी हालचाल दोन्ही पंखांची करून आकाशात मुक्त विहार करणे हे झालं कर्म. म्हणजे ज्ञान सुद्धा अवलोकन अशा अर्थी कर्मच असतं. म्हणून ज्ञान आणि कर्म या दोन्ही साधनांचा योग्य वापर केला तर प्रथम ज्ञानरूप कर्म आहे की त्या पक्षिणीच्या पिलाला कळलं एकाच पंखाने उडता येत नाही, तर एकाच वेळी दोन्ही पंखांची योग्य हालचाल घडली तर उडता येते. हे ज्ञानरूप साधनाने त्याने योग्य ते अवलोकन केलं आणि प्रत्यक्ष थोडाफार प्रयत्न केल्यानंतर त्या पद्धतीने त्याला आकाशात मुक्त विहार करता आला. म्हणजे ज्ञानरूप साधन म्हणजे नीट अवलोकन करणे आणि ते प्रत्यक्षात कृतीत आणणं याला कर्म म्हणतात. म्हणून ज्ञान आणि कर्म यांचा जर एकाच वेळी समुच्चय म्हणून वापर केला तर पक्षाला आकाशात उडता आलं, म्हणजे मुक्त विहार करणं हा मोक्ष झाला. म्हणून ज्ञान आणि कर्म यांच्या योग्य वापराने मोक्ष मिळतो. इथे ज्ञान म्हणजे पक्षिणीच्या पिलाने केलेले दोन्ही पंखांची हालचाल केल्याशिवाय उडता येत नाही हे अवलोकन, आणि नंतर त्याचा प्रत्यक्ष अवलंब केला तेव्हा ते उडू शकले हे झालं कर्म. म्हणून ज्ञान आणि कर्म यांच्या समुचित वापराने पक्षाला उडता आले हा झाला मोक्ष. या अर्थाने स्वामी परमपूज्य स्वरूपानंदांचे एक यथार्थ वचन प्रस्तुत निरूपणात उद्धृत करावेसे वाटते. ज्ञान हेची जाण कर्माचे लोचन असावे संपूर्ण निर्दोषते. कर्म करण्यापूर्वी जे कर्म आहे त्याच्या पाठची दृष्टी निर्दोष हवी. म्हणून ज्ञान हेची जाण कर्माचे लोचन, म्हणजे कोणत्याही कर्माच्या आधी ते कर्म आपण कशासाठी करतो, ते कसं केलं तर कर्माचं यथार्थ किंवा योग्य असं जे अंतिम साध्य असेल ते आपल्याला कसं प्राप्त होईल. म्हणून कर्म करण्यापूर्वी कर्म करायचा हेतू झाल्यानंतर कर्म करताना ते कसं केलं पाहिजे, ते किती अचूक पाहिजे याचं ज्ञान आपण घेतलं तर ज्ञान हेची जाण कर्माचे लोचन. तर कर्मापूर्वी कर्माच्या पाठची दृष्टी ही यथार्थ असावी लागते. म्हणून कर्म अर्थपूर्ण व्हायचे असेल तर कर्माची दृष्टी ज्ञानपूर्ण हवी. म्हणून कर्माची दृष्टी म्हणून ज्ञान हेची जाण कर्माचे लोचन. लोचन म्हणजे डोळे. ज्ञान हेच कर्माचे डोळे आहेत. याचा अर्थ असा आहे यथासांग कर्म पार पाडायला हवे असेल तर त्या कर्माच्या पाठची दृष्टी ज्ञान दृष्टी ही निर्दोष असावी लागते. म्हणून ज्ञान याची जाण कर्माचे लोचन असावे संपूर्ण निर्दोष ते. कर्म करण्याच्या पाठची दृष्टी आपला हेतू आपणाला नेमकं काय साधायचं आहे हे जर अचूक ज्ञान आपणाला असेल तर, म्हणून कर्म करण्या अगोदर कर्म का करावे, कसे करावे, कशासाठी करावे याबाबतचा तपशील आपणाला नीट माहीत असेल तर आणि तरच कर्माच्या आधी कर्मपूर्व ज्ञान म्हणजे काय ते आपणाला समजून घेता येते. आणि कर्माची दृष्टी किंवा कर्मपूर्व ज्ञान हे निर्दोष असेल तर आणि तरच कर्म सुद्धा निर्दोष होते. म्हणून असावे संपूर्ण निर्दोष होते हे प्रत्यक्षामध्ये ज्ञानाला निर्दोष म्हटलेलं आहे. म्हणून ज्ञान निर्दोष असेल तर त्या निर्दोष ज्ञानाच्या दृष्टीमुळे त्या निर्दोष ज्ञानाचा जो आवाका असतो तो प्रत्यक्षात अंमलात आणल्यानंतर कर्म सुद्धा निर्दोष होते. म्हणून दोन्ही पंखांची योग्य हालचाल ही निर्दोष दृष्टी झाली उडण्यापाठची. आणि प्रत्यक्ष उडल्यानंतर कर्म केल्यानंतर आकाशात मुक्त संचार करता येणं हा झाला पक्षाचा विहंगम मोक्षाचा मार्ग.
म्हणून ज्ञान हेची जाण कर्माचे लोचन असावे संपूर्ण निर्दोष ते. उडण्याचे कर्म निर्दोष होण्यासाठी म्हणजेच आकाशात मुक्त विहार करण्याचे भाग्य लाभण्यासाठी पक्षाच्या पिलाला प्रथम आपल्या मातेचे नीट निरीक्षण करून दोन्ही पंखांची एकाच वेळी होणारी समन्वयक हालचाल समजून घ्यावी लागते. हेच ते ज्ञान आणि हेच ते अचूक ज्ञान म्हणजे ज्ञानाची निर्दोष दृष्टी. आणि त्यानंतर त्या ज्ञानाच्या आधारित केलेले पक्षाने आकाशात घेतलेली झेप किंवा उडान म्हणजे ज्ञानपूर्वक निर्दोष दृष्टीमुळे केलेलं कर्म तेही निर्दोष होतं आणि ज्ञानदृष्टीमुळे कर्माचं प्रत्यक्षात जे अवतरण होतं तेही निर्दोष होतं आणि आकाशात मुक्त विहरण्याचा मोक्ष रूप आनंद पक्षाला प्राप्त होऊ शकतो. येथेही ज्ञान व कर्म दोन्हींचा उल्लेख असला तरी निर्दोष ज्ञान व त्याधारित योग्य कर्म म्हणजे जुडणे, ज्ञान व कर्म या दोन्ही साधनांचा उल्लेख आहे. मात्र प्रत्यक्ष कृती करताना ज्ञान आणि कर्म यांच्या समन्वयातून जर उडण्याची योग्य कृती झाली तर आणि तरच उडण्याचा मुक्ततेचा पक्षाला आनंद मिळू शकतो. इथे सांगायचा मुद्दा असा आहे की जरी अध्यात्म ज्ञानामध्ये साधनं असली तरी साधनं ही अनेक तऱ्हेची असली तरी साधनांचा समन्वित जेव्हा वापर केला जातो तेव्हा साधनं ही अनेक न राहता एकाच ज्ञानामुळे माणसाला मोक्ष मिळतो. म्हणजे बघा अशी साधी गोष्ट आहे की पक्षाला उडता तर जन्मजात येतच असतं, पण पक्षाचं पिलू त्याच्या मातेसारखं किंवा पित्यासारखं आकाशात झेप होऊ शकत नाही सुरुवातीला. का तर पक्षाच्या पिलाचं सुरुवातीचं निरीक्षण जोपर्यंत योग्य होत नाही की दोन्ही पक्षांची समन्वित हालचाल झाल्याशिवाय आकाशात उडता येत नाही. म्हणून त्याच पक्षाने प्रथम नीट अवलोकन केलं. नीट अवलोकन करणं हे ज्ञानच आहे आणि त्या नीट अवलोकनाद्वारे नंतर प्रत्यक्ष दोन्ही पंखांच्या हालचालीने उडणं हे कर्म आहे. परंतु जरी उडणं हे कर्म असलं तरी अवलोकन करणं हे सुद्धा ज्ञानाच्या पातळीला कर्मच आहे. म्हणून ज्ञान असो किंवा कर्म असो प्रत्यक्षामध्ये ही दोन साधने दिसली तरी ज्ञानपूर्वक अवलंब करणे असं म्हटलं तरी दोन साधने दोन नसून प्रत्यक्ष उडण्याचं ज्ञान किंवा अवलोकन करणे आणि ते ज्ञान अंतरंगात ठेवून त्याच वेळी दोन्ही पंखांची अचूक हालचाल करणे असं घडलं तर ज्ञान आणि कर्म हे प्रत्यक्षात ज्ञानरूप कर्म किंवा कर्मरूप ज्ञान म्हणून ती दोन्ही साधने दोन न राहता एकाच वेळी योग्य त्या ज्ञानाने योग्य कर्म घडतं किंवा एकाच वेळी योग्य ते कर्म त्याच्या पाठी असलेल्या योग्य ज्ञानामुळे फलद्रूप होतं. म्हणून ज्ञान आणि कर्म ही जरी दोन साधने दिसली तरी अध्यात्मामध्ये प्रथम साधने सांगून नंतर त्या साधनांचा निराश केलेला असतो आणि निराश करणे म्हणजे साधनांशिवाय मुक्ती मिळणे. म्हणून प्रथम नीट अवलोकने ज्ञान आणि त्याच्यावर अवलंबन करणे म्हणजे उडणे. म्हणून ज्ञान आणि कर्म ही जरी सुरुवातीला होत असली तरी प्रत्यक्षात मोक्ष मिळवताना केवळ आणि केवळ मोक्षच मिळतो. कारण ज्ञान आणि कर्म यांची अचूकता मेंदूमध्ये प्रस्थापित झाली की जी कृती केली जाते तो मोक्ष. म्हणून अध्यात्मामध्ये जरी साधनांची विविधता सांगितली असली तरी शेवटी ज्ञानानेच मोक्ष मिळतो असं सांगितलेलं आहे. आता ज्ञानानेच मोक्ष मिळतो याचा अर्थ मोक्षासाठी उडण्यासाठी पक्षाला कृती करावी लागली, पण प्रत्यक्षात पक्षाचं उडणं हे स्वाभाविक असतं त्यामुळे त्यांनी ती कृती केली असंही म्हणता येत नाही. फक्त त्याचं उडणं यथार्थपणे साध्य होण्यासाठी सुरुवातीला त्याला थोडं नीट पाहावं लागतं. आपली आई व आपला पिता कसे उडतात ते पाहिलं की त्याच्या अंतरंगात जी उडण्याची क्षमता असते ती क्षमता योग्य त्या ज्ञानामुळे योग्य प्रकारे वापरली जाते आणि पक्षाला आकाशात उडता येतो. इथे पक्षाचा दृष्टांत देऊन हे सांगायचं आहे की ज्याला मोक्ष प्राप्ती हवी त्याला सुद्धा
तसं मोक्ष म्हणजे काय हे समजून घ्यावं लागतं. मोक्ष म्हणजे सुटका असेल तर कशापासून सुटका हे समजून घ्यावं लागतं. मग हळूहळू त्याच्या लक्षात येतं मायेपासून संसारापासून सुटका ही महत्वाची आहे आणि ती सुटका महत्वाची आहे. ज्ञान आणि हे ज्ञान त्याला अत्यंत तीव्रतेने झालं की त्याचं वर्तन ज्ञानानुसारच घडतं. ज्ञानानुसारच कर्म आपोआप घडतं आणि ज्ञान आणि कर्म याच्या एकत्वातून माणसाला मोक्ष मिळतो. अर्थात ते पुढे येणाऱ्या निरूपणातून सिद्ध होईल. फक्त इथे लक्षात घ्या की ज्ञान याची जाणं कर्माचे लोचन असावे संपूर्ण निर्दोषते. कर्माची दृष्टी ही जर शुद्ध ज्ञानरूप असेल तर शुद्ध ज्ञानरूप कर्म विशुद्ध कर्म म्हणून उदयास येते आणि विशुद्ध ज्ञान आणि विशुद्ध कर्म याचा अंतिम हेतू जो मोक्ष तो साध्य होतो. म्हणून निर्दोष ज्ञानातून यथार्थ कर्म व साध्य प्राप्ती म्हणजे मोक्ष प्राप्ती किंवा ध्येय प्राप्ती असं हे आजचं आपलं योग वासिष्ठ आधारित त्यातील सुभाषितांच्या निरूपणाद्वारे आजचं हे प्रथम नव्याने मांडणी केलेलं निशिदिनी आपणाला पसंतीस येतं किंवा काय ते पहा. आणि अर्थातच शुद्ध ज्ञान आणि शुद्ध ज्ञानावर आधारित कर्म यानेच आपणाला गंतव्य, यानेच आपणाला ध्येय, मग ते मोक्ष असो किंवा त्याहून काही कमी प्रतीचं असो, कुठल्याही गोष्टीला शुद्ध ज्ञान आणि शुद्ध ज्ञानावर आधारित कृती लागते हे समजून घ्या. म्हणून निर्दोष ज्ञानातून यथार्थ कर्म व त्यातून साध्य प्राप्ती असं आजच्या निरूपणाचं शीर्षक आहे. आपण सर्वांनी ते नीट अगत्याने ऐकावे, मनन चिंतन निधिध्यासन करावं आणि प्रत्येक कर्माच्या पाठी शुद्ध ज्ञान दृष्टी असणे आवश्यक आहे. याचा जर विसर पडला तर आपण कर्म ठेचकाळत करतो. याने ते सांगितलं त्याने ते सांगितलं, एकदा हे करतो एकदा ते करतो, परंतु आपण जे कर्म करणार त्याचा हेतू आपल्या आधी लक्षात असला पाहिजे. हेतू निर्दोष पाहिजे. हेतू जो आहे तो निरपेक्ष भावाचा असला पाहिजे. निरपेक्ष भावाचा हेतू ठेवून निरपेक्ष मोक्ष प्राप्ती करायची असेल तर प्रथम या संपूर्ण जगाचे नीट अवलोकन करावे लागते. नीट अवलोकन म्हणजे ज्ञान. त्या ज्ञानातच या जगातून निर्माण होणारे त्रास भवबंध याचंही ज्ञान आपणाला होतं. आणि जर भवबंध तोडायचे असतील तर हे ज्ञान आपण आपल्या मेंदूमध्ये धारण केलं तर स्वाभाविकपणे माणूस निरपेक्ष पद्धतीने समत्वाच्या अधीन होऊन हळूहळू हळूहळू जसं आपलं जीवनक्रम व्यतीत करतो तस तसं उत्तरार्धात तो संसारात असून सुद्धा विधेय मुक्तीचा लाभ घेऊ शकतो. म्हणूनच प्रथम लक्षात घ्या, ज्ञान याची जाणं कर्माचे लोचन असावे संपूर्ण निर्दोषते. योग्य कर्म घडायचं असेल तर त्या कर्माच्या पाठी योग्य ती ज्ञानाची दृष्टी समज असली पाहिजे. म्हणजे योग्य ज्ञान आणि योग्य समज याच्यातून निर्माण होणारे कर्म सुद्धा योग्य असते. आता ज्ञान आणि कर्म दोन्ही संपतात आणि अंतिम जो निकाल असतो साध्य असतो मोक्ष असतो तो आपल्या हातात नाहीसे पडतो. म्हणून निर्दोष ज्ञानातून यथार्थ कर्म व साध्य प्राप्ती असं हे क्रमांक 42 निरूपण आपण पुन्हा एकदा जीवाभावाने ऐकाल असं समजतो आणि हे निरूपण येथेच थांबवतो. धन्यवाद. अस्तु. सुप्रभात. सुदिन.